गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती ठाणे शहर व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 649वी जयंती उत्सव येत्या 15 मार्च रोजी गडकरी रंगायतन येथे साजरी करण्यात येणार आहे। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, संध्याकाळी समाज प्रबोधन, त्याचबरोबर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आणि समकालीन संत रचनांवर आधारित कार्यक्रम, वाद्यवृंद, सूर्यस्पर्शित निर्मित गाथा गुरु रविदासांची, मान्यवरांचे सत्कार, समाजरत्न पुरस्कार, विद्यार्थी गुणगौरव सोहळा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपुळकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं एका पत्रकार परिषदेअंतर्गत सांगण्यात आले आहे। गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष बालाजी कांबळे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष सुनील लेंगरे, सचिव विक्रम भोईर, सहसचिव संतोष जाधव, खजिनदार सुनील गवळी, सहखजिनदार संतोष मस्के, संपर्क प्रमुख अशोक आगवणे, इतर पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते, समाज बांधव यावेळी उपस्थित होते। सदर कार्यक्रम प्रसंगी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती ठाणे शहर कार्यकारी मंडळ, समाज बांधव, सर्व ठाणेकर नागरिक सहकुटुंबांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा असे यावेळी आवाहन पत्रकार परिषदेअंतर्गत करण्यात आले आहे। नमस्कार, मी बालाजी कांबळे, गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला संबोधित करतोय। 15 मार्च रविवार रोजी महाराजांची जयंती गडकरी रंगायत यांनी या ठिकाणी आयोजित केली आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत, तसेच उद्घाटक म्हणून माननीय महापौर शर्मिलाताई पिंपोळकर या देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ठाणे शहरातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणाहून मी आवाहन करीन की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तुम्ही आनंद उत्सव आपला आहे त्या आनंद उत्सव महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित राहावे। त्या कार्यक्रमाला आम्ही संत गुरु रविदास महाराज यांच्या समाज प्रबोधनासाठी व्याख्यान ठेवलेलं आहे, तसेच महाराजांच्या वरती ऑर्केस्ट्रा म्हणजे संगीत कार्यक्रम देखील आहे। तसेच आमच्या समाजातील उल्लेखनीय कार्य करणारे जे की सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील असे समाजरत्न आम्ही 5 समाजरत्न त्या ठिकाणी देणार आहोत। आणि गुणगौरव विद्यार्थ्यांचा म्हणजे 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांना म्हणजे प्रोत्साहनपर राशी देऊन सन्मानित करणार आहोत। समाज मोठ्या प्रमाणात एकवटला पाहिजे, एकत्र आला पाहिजे, विचाराची देवाणघेवाण एकमेकाशी झाली पाहिजे आणि यातूनच बाकी संदेश जातो की बाबा हा समाज खूप एक दिलाने या ठिकाणी ठाण्यामध्ये राहतोय। मी समाज बांधवांना एकच आवाहन करीन की या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांनी येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी आपण उपस्थित राहावे। नमस्कार, मी राजाभाऊ चव्हाण, गुरु संत रविदास महाराज जयंती उत्सव कमिटीचा उपाध्यक्ष। येणाऱ्या 15 मार्च रोजी गडकरी रंगायतन या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या जयंती निमित्त तमाम ठाणे शहरातील समाज बांधव तसेच गुणवंत विद्यार्थी ज्यांनी या समाजामध्ये समाजहिताचे कामं केलेले आहेत, समाज रत्न आणि गुरु रविदास महाराजांच्या त्यागाची, विचाराची उजळणी व्हावी म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ह्या ठाणे शहराचेच नाही तर महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होतोय। तर ह्या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की समाजातील जे विद्यार्थी आहेत यांना साहेबांच्या हस्ते
त्यांना सहाय्य मिळो, महापालिकेच्या वतीने त्यांना काही मानधन मिळो आणि साहेबांच्या आशीर्वादाने ते अजून पुढे जावो, ह्या जयंती उत्सव निमित्तीचा कार्यक्रम आहे. आणि ह्या संत रविदास महाराजाच्या विचाराने समस्त समाज एकत्र राहावो आणि एक संघाने गोवी गोविंदाने नांदो, ही संत परंपराच्या विचाराच्या ही जयंती आहे. म्हणून समस्त समाज बांधवांनी संपूर्ण कुटुंबासह याच्यात सहभागी व्हावं अशी मी समस्त समाज बांधवाला विनंती करतो. जय महाराष्ट्र. नमस्कार, जय रविदास. मी सुनील लोंगरे, उपाध्यक्ष गुरु रविदास उत्सव समिती ठाणे महानगरपालिका. ह्या समितीच्या माध्यमातून ह्या वर्षीही गुरु रविदास महाराजांची 649वी जयंती आपण सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून साजरी करीत आहोत. तर माझी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की गुरु रविदासांनी जसा सांगितलेलं आहे की ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, सब मिल सम बसे गुरु रविदास रहे प्रसन्न. त्याच भावनेतून आपण सर्व एकत्र यावे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. गडकरी रंगायतन येथे सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे. 5 वाजता दीप प्रज्वलन, आरती, त्यानंतर समाज प्रबोधन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, अशा प्रकारे हा कार्यक्रम चालत जाणार आहे. 8 वाजल्यापर्यंत कार्यक्रम चालणार आहे. सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावं ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. जय रविदास. जय भारत.